वचनाकडे वळूया. आजच्या वचनासाठी घेतलेला जो शास्त्र भाग आहे तो नेहेम्याच्या पुस्तकातून आहे. नेहेम्याचा पहिला अध्याय. यामधून आज काही गोष्टी आपल्याला नेहेम्याच्या जीवनातून शिकायच्या आहेत. तर आजच्या माझ्या या मेसेजचा किंवा या संदेशाचा जो शीर्षक आहे ते आहे प्रार्थनेची वृत्ती. जी प्रार्थनेची वृत्ती नेहेम्याकडे होती तीच प्रार्थनेची वृत्ती तुमच्या आणि माझ्याकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज काही गोष्टी आपल्याला नेहेम्याच्या जीवनामधून शिकायच्या आहेत. तर आपण नेहेम्याचा पहिला अध्याय आणि संपूर्ण अध्याय जो आहे तो आपण वाचू. 1 ते 11 वचन आपण वाचून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याच्या जीवनातून काही गोष्टी आपण शिकणार आहोत. नेहेम्या याचा पहिला अध्याय. यरुशलेमेसाठी नेहेम्याची प्रार्थना. त्याचा पुत्र नेहेम्या याचा वृत्तांत. 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो. तेव्हा हुनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुद्यातून आले. बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्याचकडे मी पूछतापास केला. त्याने मला सांगितले, बंदिवासातले जे अविष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहेत. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली की, हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळितोस व त्याचवर करुणा करीतोस. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केली आहेत ती मी कबूल करीतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. आम्ही तुझ समोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत. तू आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्याचे स्मरण कर. ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रांमध्ये विखरीन. पण तुम्ही मजकडे वळला व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन. पहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत. त्यास तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबळ हस्ताने सोडविले आहे. हे प्रभू, मी विनवणी करीतो की तू आपल्या या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि या मनुष्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे कर. यावेळी मी राजाचा प्यालेबदार होतो. देवबाप वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद पाठवू. या आपण वचनाकडे जाण्या अगोदर 2 शब्दाची प्रार्थना करू. परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझा आभार मानतो बापा, कारण प्रभू तुझपासून ऐकण्याची, प्रभू तुझं वचन ऐकण्याची तू आम्हाला संधी देऊ करत आहेस. त्याबद्दल तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, जे वचन प्रभू तू आज आमच्याशी बोलणार आहेस ते आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये प्रभू ते रुजू दे. पवित्र आत्मा, तू आमच्यामध्ये उतरून आलेला आहेस असा आमचा विश्वास आहे. पवित्र आत्मा, तू आम्हाला या तुझ्या वचनामधून अद्भुत गोष्टीचं प्रगटीकरण तू दे आणि तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे करून घे अशी मी तुझं विनंती करीते. प्रभू, तुझी दया, तुझी कृपा तू मजवरती कर बापा. वचन सांगत असताना माझ्या मुखाचा, कंठाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव करून घे ही तुझ्या चरणाजवळ मी विनंती करते. येशूच्या नावात मागते. आमेन, आमेन. या ठिकाणी आपण जो शास्त्र भाग वाचलेला आहे यामध्ये आपण पाहतो की नेहेम्याने जे आहे ते यरुशलेमेसाठी प्रार्थना केलेली आहे. पहा प्रियानो, नेहेम्या जो आहे तो एक यहुदी होता आणि तो बंदी असा होता. तो बाबेल या ठिकाणी त्याला नेण्यात आलं होतं.
बंदी म्हणून ज्या वेळेस इस्रायल लोकांना यहुदामधून नेण्यात आलं, त्यावेळेस त्यांना बाबेल या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि बाबेलमध्ये हे सर्व लोक त्या ठिकाणी जाऊन निर्वासित असे ते झालेले होते. आणि नेहमिया जो आहे तो त्या काळामध्ये पारसी साम्राज्य होतं आणि त्या पारसी साम्राज्यामध्ये जो राजा होता, जो राज्य करत होता, त्या ठिकाणी त्या राजाच्या राजवाड्यामध्ये एक प्रमुख म्हणून हा नेहमिया, एक प्यालबदार, राजाचा प्यालबदार म्हणून हा नेहमिया त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये तो काम करत होता. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की यहुदी लोक जे आहेत, जे बाबेलमध्ये ज्यांना धरून नेण्यात आले होते, जे बाबेल या ठिकाणी बंदी होते, त्यांना ज्या वेळेस परत पाठवण्यात आलं यहुदी प्रांतामध्ये, त्यावेळेस त्यांना 3 टप्प्यामध्ये पाठवण्यात आलं. तर पहिले 2 टप्प्यामध्ये लोक जे आहेत ते बाबेलहून यहुदामध्ये आलेत आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिथून काही लोक, जो नेहमियाचा भाऊ होता, जो त्याचा बंधू होता हनानी, तो आणि इतर काही लोक जे आहेत ते पुन्हा बाबेलला आलेत आणि त्यांनी बाबेलमध्ये येऊन या यरुशलेमेमध्ये काय घटना घडत आहेत याचा पूर्ण जो आहे वृत्तांत जो आहे तो नेहमियाला त्यांनी दिलेला आहे. आणि तो देत असताना त्या ठिकाणी ते म्हणत आहेत की त्या ठिकाणी काय झालेलं आहे, यरुशलेमेमध्ये मोठ्या दुर्दशेमध्ये ते लोक आहेत आणि त्यांची काय होत आहे, अप्रतिष्ठा होत आहे. असं 3 आणि 4 वचन आपण वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ते मोठ्या दुर्दशेमध्ये आहेत, त्यांची अप्रतिष्ठा होत आहेत. एवढंच नव्हे तर यरुशलेमेचे तट पडलेले आहेत, त्याच्या वेशी काय झालेल्या आहेत, त्यांना आग लावून जाळून टाकलेले आहेत. असा ज्या वेळेस रिपोर्ट, जो वृत्तांत या नेहमियाला मिळाला, त्यावेळेस नेहमियाला फार दुःख झालं. तो विलाप करू लागला, तो रडू लागला. आणि प्रियानो, मग आम्हाला पाहायला मिळतं की वचन 5 ते 11 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की नेहमियाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे. तर प्रियानो, नेहमियाने काय केलेलं आहे, वचन 6 याचा दुसरा भाग जर पाहिला, त्या ठिकाणी तो देवासमोर तो गेलेला आहे. त्यांनी देवासमोर जाऊन त्यांनी प्रार्थना केलेली आहे. त्यांनी फक्त स्वतःचेच पाप कबूल केले नाही, तर सर्व इस्रायल लोकांचे पाप जे आहे ते देवासमोर त्यांनी कबूल केलेले आहे. आणि तो देवाला म्हणत आहे की देवा, तू आम्हाला एक अभिवचन दिलेले आहेस की तू आम्हाला काय करणार आहेस, पुनर्स्थापित करणार आहेस. म्हणून तू या यहुदी लोकांना तू आशीर्वादित कर. या यहुदी लोकांनी तुझ्या खऱ्या अर्थाने तुझा शोध घ्यावा, तुला त्यांनी सन्मान करावा आणि तुझकडे त्यांनी पुन्हा विनंती करावी, पश्चाताप करावा आणि पुन्हा तुझकडे त्यांनी विनंती करावी. आणि तू जे आम्हाला अभिवचन दिलेलं आहेस की तू पुन्हा आम्हाला काय करणार आहेस, आमच्या यहुदा प्रांतामध्ये तू आम्हाला घेऊन जाणार आहेस. ते वचन जे तू आमच्या बरोबर तू केलेला आहेस, जो करार तू आमच्या बरोबर केलेला आहेस, त्या कराराची तू आठवण कर, असं तो देवाजवळ तो प्रार्थना करत आहे. एक सकारात्मक प्रार्थना विनंती जी आहे ती देवासमोर त्यांनी मांडलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर 11व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो त्या ठिकाणी देवाला तो सांगत आहे की त्या राजाची, जो त्या ठिकाणी जो राजा होता, त्या राजाची जे काय आहे, अर्थहशस्त राजा, त्या राजाची जी कृपादृष्टी आहे ती देखील या नेहमियावरती व्हावी याकरिता तो प्रार्थना करत आहे. प्रियानो, या संपूर्ण शास्त्र भागामध्ये, या पूर्ण पहिल्या अध्यायामध्ये नेहमियाचं प्रार्थना जीवन जे आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, ज्या क्षणी त्याला ही बातमी मिळाली की त्याच्या लोकांचे त्या ठिकाणी दुर्दशा होत आहे, त्या क्षणी त्याचं अंतःकरण जे आहे ते तुटलेलं आहे. तो विलाप करत आहे आणि विलाप केल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, प्रार्थनेमध्ये त्यांनी देवाचा शोध घेतलेला आहे आणि देवासमोर त्यांनी आपलं संपूर्ण अंतःकरण जे आहे ते उघडं केलेलं आहे. देवाच्या क्षमेसाठी तो देवाकडे विनंती करीत आहे. देवाची कृपादृष्टी आणि त्या राजाची कृपादृष्टी त्याच्यावरती व्हावी यासाठी सुद्धा तो देवाकडे प्रार्थना आणि विनंती करीत आहे. आणि नेहमिया आम्हाला त्याच्या जीवनामधून हे दाखवत आहे की कोणतीही परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आली तर सर्वप्रथम आम्ही काय करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. मग ती बातमी चांगली असो किंवा ती बातमी वाईट असो, ती परिस्थिती चांगली असो वाईट असो, प्रतिकूल असो अनुकूल परिस्थिती असो,
त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये सर्वप्रथम आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे आणि त्याच्याकडे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. तर मग अशी कोणती वृत्ती, प्रार्थनेची वृत्ती या नेहम्याकडे होती ते आज आपण पाहणार आहोत. नेहम्याच्या प्रार्थनेच्या वृत्तीमधून आपण काही तत्वे आपल्या या पवित्र जीवनासाठी किंवा या ख्रिस्ती जीवनासाठी आपण त्यामधून काही तत्व घेऊ आणि ते ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्या त्याचं लागूकरण करू. आणि जशी नेहम्याची प्रार्थना प्रभावशाली ठरली तशीच तुमची आणि माझी सुद्धा प्रार्थना ही प्रभावशाली ठरणार. हालेलुया. मग सर्वप्रथम नेहम्याकडे काय होतं, तर कोणत्या प्रकारची वृत्ती होती, तर त्याच्याकडे कृतज्ञतेची वृत्ती होती. कृतज्ञतेची वृत्ती म्हणजे अन ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड त्याच्याकडे होतं. नेहम्या देवासमोर, स्वर्गीय देवासमोर तो येतो, देवाची तो स्तुती करतो, देवाचे तो उपकार मानतो, त्याचा आभार मानतो. आणि ज्या वेळेस तो देवासमोर येतो त्यावेळेस देवाने ज्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत त्या सर्वांची तो आठवण करतो. देव कसा आहे, देवाने काय केलेलं आहे त्याच्या जीवनासाठी, या सर्व गोष्टीची तो आठवण करत आहे आणि तो देवाला त्यासाठी तो धन्यवाद देत आहे. देवाने भूतकाळामध्ये जे इस्रायल लोकांसाठी केलेलं आहे त्या गोष्टींची तो आठवण करत आहे आणि त्या गोष्टीसाठी तो प्रभूला काय करत आहे, धन्यवाद देत आहे. प्रियानो, आमच्याकडे सुद्धा या अशा प्रकारची कृतज्ञतेची वृत्ती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असली पाहिजे आणि तेच एक तत्व घेऊन आम्ही या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही वाटचाल करणं गरजेचं आहे. कधीही आम्ही विसरू नये की देवाने आमच्यासाठी आमच्या जीवनामध्ये काय केलेलं आहे. जे देवाने आमच्यासाठी केलेलं आहे, जो करत आहे आणि जे काही तो येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहे त्या सर्व गोष्टीची आम्ही आठवण करून आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आम्ही देवाला त्याच्या दयेबद्दल धन्यवाद दिला पाहिजे, त्याच्या कृपेबद्दल धन्यवाद दिला पाहिजे, त्याच्या विश्वासूपणाबद्दल धन्यवाद दिला पाहिजे, त्याच्या प्रेमळ दयाळूपणाबद्दल, लव्हिंग काइंडनेस बद्दल आम्ही त्याला धन्यवाद दिला पाहिजे. जे काही परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करत आलेलं आहे त्या सर्व चांगल्या गोष्टीसाठी किंवा त्या वाईट परिस्थितींसाठी सुद्धा आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. म्हणजे जरी आम्ही परीक्षेमधून जात असलो तरी आम्ही काय केलं पाहिजे, देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आमचं जीवन आशीर्वादाने भरलेलं असेल तरी देखील आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. ही कृतज्ञतेची वृत्ती जी नेहम्यामध्ये होती तीच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. मगच आमच्या जीवनामध्ये आम्हाला शांती मिळेल, आम्हाला तो आनंद मिळेल. आणि ज्या वेळेस आम्ही देवाकडे अशा प्रकारे कृतज्ञता अंतःकरण घेऊन आम्ही ज्या वेळेस देवाला आम्ही धन्यवाद देऊ त्यावेळेस देव जो आहे तो तुमच्या आणि माझ्यामुळे, आमच्या प्रार्थनेमुळे तो संतुष्ट होतो. आम्ही देवाला प्रसन्न करतो, आम्ही देवाला आनंद देतो. आणि म्हणून प्रियानो, देवाने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेला आहे म्हणून आम्ही त्याचा धन्यवाद आम्ही त्याला दिलं पाहिजे. जे अभिवचन परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी या पवित्र शास्त्रामध्ये देऊ केलेले आहेत त्या प्रत्येक अभिवचनासाठी आम्ही देवाला काय केलं पाहिजे, आमचं कृतज्ञता अंतःकरण घेऊन किंवा एक कृतज्ञतेची वृत्ती आम्ही घेऊन आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आम्ही त्याला त्याचा आभार जे आहे ते आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही त्याचा आभार जे आहे ते मानलं पाहिजे. कृतज्ञ मनाने आम्ही त्याला धन्यवाद जो आहे तो आम्ही दिला पाहिजे. कृतज्ञ अंतःकरण असलेली व्यक्ती जी आहे ती देवाला आवडते. कोणती व्यक्ती देवाला आवडते, तर ज्याच्याकडे कृतज्ञता आहे, ज्याच्यामध्ये ही कृतज्ञतेची वृत्ती आहे तो व्यक्ती जो आहे तो देवाला आवडतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही नव्या करारामध्ये पावलाने फिलिपिकरास पत्र हे जे फिलिपीच्या मंडळीला लिहिलेली आहे त्या ठिकाणी तो म्हणत आहे की फिलिपी 4 आणि 6 मध्ये तो म्हणतो की प्रत्येक गोष्टीसाठी जे आहे आम्ही काय करायला पाहिजे, प्रत्येक विनंती जी आहे ती आम्ही प्रभू समोर सादर केली पाहिजे. आणि कशी सादर केली पाहिजे, तर आभार प्रदर्शनासहित आम्ही ती विनंती प्रभूला आम्ही सादर केली पाहिजे. म्हणून ज्या वेळेस आम्ही प्रभू समोर येतो, ज्या वेळेस आम्ही आमची प्रार्थना विनंती आम्ही प्रभूला सादर करतो त्या वेळेस ती आभार प्रदर्शनासहित म्हणजेच त्याचा आभार मानून त्याला धन्यवाद देत आम्ही ती विनंती त्या प्रभूला आम्ही सादर केली पाहिजे. प्रियानो, आज आमच्याकडे ते कृतज्ञ अंतःकरण असणं फार गरजेचं आहे. जर आमची इच्छा जर का असेल की प्रभूची आवडती व्यक्ती बनायचं तर आमच्यामध्ये ते कृतज्ञ अंतःकरण असणं फार गरजेचं आहे.
दुसरी गोष्ट या नेहम्याकडे काय होतं तर नेहम्याकडे नम्रता होती. नेहम्याकडे नम्रता आणि हे तुटलेली मनोवृत्ती जी आहे ती त्याच्याकडे ती होती प्रियानो. ह्युमिलिटी आणि ब्रोकननेस हे दोन क्वालिटीज त्याच्या अंतकरणामध्ये ती होती. म्हणून प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की ज्या क्षणाला त्याला ही बातमी मिळाली की त्याच्या लोकांची दुर्दशा होत आहे, त्या ठिकाणच्या यरुशलेमच्या वेशी तट जे आहेत ते जाळून खाक झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत, त्यावेळेस त्याचं अंतकरण जे आहे ते तुटलेलं आहे प्रियानो. आणि तो रडत आहे, तो विलाप करत आहे. हे सर्व काही आम्हाला पाहायला मिळतं, कारण त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की अंतकरणापासून नेहम्या जो आहे तो दुःखी झालेला आहे. त्याचं अंतकरण जे आहे ते तुटलेलं आहे आणि तुटलेल्या अंतकरणाने नम्रपणाने तो प्रभूच्या समोर तो येत आहे आणि तो काय करत आहे, फक्त स्वतःचीच पाप नव्हे तर आपल्या सर्व इस्रायली भाऊ बहिणींच्या बंधूंच्या पापांची तो देवासमोर क्षमा मागत आहे. प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं की नम्रता ही जी आहे हे एक महत्वाचं सद्गुण आहे आणि हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्ये हे सद्गुण असणं फार गरजेचं आहे. कारण जर का आमच्याकडे नम्रता असेल आणि ती नम्रता घेऊन जर आम्ही प्रभूची सेवा केली तर नक्कीच प्रभूचं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होतं आणि प्रभू देखील तुमच्या आणि माझ्यावरती तो संतुष्ट होतो. प्रभूचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं, पहिलं पेत्र याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन, 1 पीटर्स 5:5 मध्ये देव असं म्हणतो की देव गर्विष्ठांना विरोध करतो व लीनांवर कृपा करतो. देव गर्विष्ठांचा विरोध करतो प्रियानो आणि लीनांवर कृपा करतो. म्हणजे जे लीन आहेत, जे नम्र आहेत त्यांच्यावरती देव कृपा करतो. स्तोत्रसंहिता याचा 9वा अध्याय वचन 12, साम्स 9:12 त्या ठिकाणी लिहिलेला आहे की तो दिनांचा आक्रोश विसरला नाही. ज्या वेळेस आम्ही दीन होऊन नम्र होऊन देवासमोर येतो, आक्रोश करतो, त्यावेळेस देव आमची आठवण करतो. तो कधीही आम्हाला विसरत नाही. स्तोत्रसंहिता 34 आणि वचन 18 मध्ये म्हणत आहे, परमेश्वर भग्न हृदयी लोकांचा सानिध्य असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. प्रियानो जर आम्ही भग्न हृदयी असेल, अनुतप्त मनाचे लोक असेल तर प्रभू आमचा काय करतो, उद्धार करतो. तो आमच्या सानिध्यामध्ये तो येतो, तो त्याची उपस्थिती आमच्यामध्ये ती उतरून येते प्रियानो. आणि म्हणून जे काय आहे आम्हाला नम्र होण्याची गरज आहे. हे नम्रतेचं एक सद्गुण जे आहे ते तुम्ही आणि मी ख्रिस्ती जीवनामध्ये घेऊन चालणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेस आम्ही तुटलेल्या अंतकरणाने देवासमोर येतो, एक उघड अंतकरणाने उघड मनाने देवाच्या समोर येतो, त्यावेळेस देव आमची प्रार्थना जी आहे ती ऐकतो. आमची प्रार्थना ऐकण्याकरिता तो इच्छुक असतो. आणि ज्या वेळेस आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये बसतो त्यावेळेस आमच्यामध्ये जर का काही दोष असतील, आमच्यामध्ये जर का कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर ते सर्व दोष, तो कमीपणा देव तुम्हाला आणि मला काय करतो, प्रगट करून देतो. आणि कोणत्या भागामध्ये तुम्हाला आणि मला सुधारायचं आहे, कोणत्या भागामध्ये तुम्हाला आणि मला अधिक वाढायचं आहे, या सर्व गोष्टीचं प्रगटीकरण परमेश्वर आम्हाला त्याच्या उपस्थितीमध्ये तो देत असतो. आणि प्रियानं तो तुम्हाला आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये तो तुमचं आणि माझं सहाय्य करतो, तुम्हाला आणि मला मदत करतो आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तो तुम्हाला आणि मला विजय देण्याकरिता तो समर्थ आहे. प्रियानो आमचं जर का कॅरेक्टर चांगलं नसेल, आमच्या कॅरेक्टरमध्ये काही उणीवा असतील, काही दोष असतील तर ते सर्व ते काढून टाकण्याकरिता देव समर्थ आहे. प्रियानो जर आम्ही त्याच्याकडे विनंती केली, तुटलेल्या अंतकरणाने उघड मनाने त्याच्या समोर आम्ही आलो तर नक्कीच तो आमची प्रार्थना तो ऐकणार. आमचा आक्रोश जो आहे तो कधीही विसरत नाही प्रियानो. आणि जर लीन होऊन नम्र होऊन त्याच्या समोर आलो तर तो तुमच्या आणि माझ्यावरती कृपा करून आमच्या प्रार्थनेचं तो काय करणार आहे, उत्तर देणार आहे. आणि हेच नेहम्याच्या जीवनामध्ये झालं. त्यांनी आपली पापे देवासमोर कबूल केले, आपल्या लोकांची पाप त्यांनी देवासमोर नम्र होऊन ती कबूल केली. तुटलेल्या अंतकरणाने भग्न हृदयाने तो देवासमोर आला आणि मग देवाने काय केलेलं आहे, त्याच्यावरती कृपा केलेली आहे आणि ती परिस्थिती त्यांच्यासाठी देवाने बदलून टाकलेली आहे. प्रियानो म्हणून ही जी वृत्ती नेहम्याकडे होती, नम्रतेची वृत्ती किंवा तुटलेलं अंतकरण घेऊन परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाणं, हीच वृत्ती तुमच्या आणि माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे.
तिसरी जी वृत्ती या नेहम्याकडे होती ती ही होती की तो देवाच्या आदरणीय अधीनतेमध्ये राहण्याची वृत्ती. देवाच्या आदरणीय अधीनतेमध्ये राहण्याची वृत्ती म्हणजे एक रेव्हरेन्शियल सबमिशन टू गॉड. देवाकडे नेहम्या ज्यावेळेस देवासमोर तो प्रार्थनेमध्ये आला त्यावेळेस त्यांनी असं दाखवलं की हे प्रभू, मी तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाही. यरुशलेमाच्या लोकांची परिस्थिती फार वाईट आहे, दुर्दशा त्यांची होत आहे, त्या ठिकाणच्या वेशी तुटलेल्या आहेत, आग लावून जाळून टाकलेल्या आहेत आणि ती परिस्थिती फार मोठी आहे. त्याच्यासाठी मी एकटा काहीही करू शकत नाही, मला तुझी गरज आहे असं त्यांनी देवासमोर त्यांनी सांगितलेलं आहे. प्रियानो, देवा मी तुझ्यावरती पूर्णपणे अवलंबून आहे, तुझ्याशिवाय मी एकटा काहीही करू शकत नाही. तर मला असं वाटतं की आदरणीय अधीनतेमुळेच देवाने नेहम्याची कदाचित प्रार्थना ऐकली असावी. ते रेव्हरेन्शियल सबमिशन देवाला असणं फार गरजेचं आहे. म्हणजे आम्ही फक्त देवाचा आदरच करू नये, तर ते आदरणीय युक्त असं आम्ही आमचं जीवन जे आहे ते देवाला आम्ही समर्पित करणं गरजेचं आहे. एक देवासमोर देवाला आम्ही आदर दिला पाहिजे. आदर देवाला देणं म्हणजे फक्त देवाची आज्ञा पाळणं एवढंच नव्हे, तर त्याचं भय आमच्यामध्ये असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. एवढं नव्हे तर आम्ही जे काही करू ते सर्व काही आमच्या इच्छेनुसार नव्हे, तर आम्ही ज्यावेळेस देवाच्या इच्छेनुसार ज्यावेळेस आम्ही गोष्टी करतो त्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही काय करत आहे, त्या अधीनतेचं जीवन जगत आहे. म्हणजे देवाला आम्ही अवलंबून असं जीवन आम्ही जगत आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही देवासमोर येतो त्या वेळेस आमच्या मनामध्ये देवासाठी आदर असणं गरजेचं आहे. आम्ही स्वतः आमचं जीवन त्याच्या हातामध्ये समर्पित करणं गरजेचं आहे. आम्ही म्हटलं पाहिजे की प्रभू, आमच्या इच्छेप्रमाणे नको, तर सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनामध्ये होऊ दे. आम्ही त्या सर्व समर्थ देवासमोर, त्या सर्व भौम निर्मात्यासमोर आम्ही येऊन आम्ही नमन करून आम्ही काय करायला पाहिजे, त्याच्या समोर जे आहे ते आम्ही प्रार्थना करून स्वतःला त्याच्या अधीन आणि स्वाधीन करणं फार गरजेचं आहे. आणि नेहमी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची इच्छा काय आहे हे आम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. प्रियानो, आमची इच्छा जरी आम्ही देवासमोर व्यक्त केली तरी देखील आम्ही शेवटी म्हटलं पाहिजे की प्रभू, माझी इच्छा नको, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. हालेलुया. आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस गेत्सेमने बागेमध्ये होता आणि ज्यावेळेस तो शेवटची प्रार्थना त्या परमेश्वराकडे करत होता त्यावेळेस प्रभूची इच्छा नव्हती त्या वधस्तंभावरती जाण्याची, कारण त्याला ठाऊक होतं की ते खूप कठीण त्याच्यासाठी जाणार आहे, खूप दुःख सहन करायचं आहे, खूप त्रास सहन करायचा आहे. ते मरण काही साधं सोपं असं ते मरण नव्हतं, ते फार दुःखाचं, ते फार कष्टाचं, त्रासाचं असं ते मरण होतं. आणि म्हणून तो प्रार्थना करत आहे. तर त्या ठिकाणी तो रडून अश्रू गाळून तो प्रार्थना करत आहे. प्रियानो, आणि गेत्सेमने बागेमध्ये तो शेवटी ते प्रार्थना करत असताना तो काय म्हणतो, पण माझी इच्छा नको प्रभू, तुझी इच्छा होऊ दे. आणि पित्या परमेश्वराची इच्छा होती की त्यांना ते वधस्तंभाचं मरण सोसावं. आणि म्हणून जरी येशूची इच्छा नव्हती तर नसेल तरी देखील ती प्रभूची इच्छा होती, म्हणून त्याला ते मरण सोसावं लागलं. म्हणून प्रियानो, आम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा वाटतात की आमच्या इच्छेप्रमाणे त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये व्हाव्या, कारण त्या आम्हाला असं वाटतं की त्यामुळे आम्हाला सुख मिळणार, शांती मिळणार, समाधान मिळणार. पण परमेश्वराची इच्छा ही आमची इच्छा आमच्या इच्छेपेक्षा ती वेगळी असते. आणि म्हणून नेहमी आम्ही प्रार्थना करत असताना जे आहे ते आम्ही आदरयुक्त जे आहे आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येऊन आम्ही त्याच्या इच्छेकरिता आम्ही प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही ज्या गोष्टी मागतो ते परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी करतो. आणि प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तो होय आणि आमेन मध्ये तो तुम्हाला आणि मला देतो. आणि प्रियानो, मला शेवटी तुम्हाला हे सांगू द्या की नेहम्याकडे आणखीन एक वृत्ती होती, चौथी, जी होती वाट पाहण्याची वृत्ती. हिज ॲटिट्यूड ऑफ वेटिंग. त्याच्याकडे वाट पाहण्याची वृत्ती होती. प्रियानो, नेहम्या देवाचं प्रार्थनेमध्ये देवाकडे येतो, देवाचा शोध घेण्यासाठी, देवाचं मुख शोधण्यासाठी तो देवासमोर येतो.
तो काही वेळ जो आहे तो विलापामध्ये तो घालवतो, त्यानंतर तो उपवास करतो, उपवास आणि प्रार्थना तो करत आहे असं बायबल आपल्याला सांगतं. आणि या उपवास प्रार्थनेचं उत्तर जे आहे ते नेहम्याला लवकर मिळालेलं नाहीये प्रियानो. या ठिकाणी पहिल्याच वचनामध्ये लिहिलेलं आहे की 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो. किस्लेव महिना हा यहुदी कॅलेंडर प्रमाणे, इब्री कॅलेंडर प्रमाणे हा 9वा महिना आहे. म्हणजे आपल्या कॅलेंडर प्रमाणे जर पाहिलं तर हा सप्टेंबरचा महिना असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी त्यांनी असं लिहिलेलं आहे की दुसऱ्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं, अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेवलेला होता, तो मी उचलून राजास दिला. निसान महिना हा जो आहे तो इब्री कॅलेंडर प्रमाणे हा एप्रिलचा महिना आहे, हा 4था महिना आहे. म्हणजे जवळपास सप्टेंबर पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत 7 महिन्याचा काळ उलटून गेलेला आहे. आणि 7 महिने जो आहे तो देवाची तो प्रतीक्षा करीत आहे. त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देवाकडून येण्याकरिता तो वाट पाहत आहे प्रियानो. आणि त्यांनी ते 7 महिने उपवास आणि प्रार्थना करण्यामध्ये, विलाप करण्यामध्ये त्यांनी ते घालवलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहा, नेहम्या 7 महिने वाट पाहत होता. तो देवाच्या वेळेची वाट पाहत होता, तो देवाच्या आशीर्वादाची वाट पाहत होता, देवाच्या मार्गदर्शनाची तो वाट पाहत होता की त्या परिस्थितीमध्ये देवाने त्याचं मार्गदर्शन करावं की काय त्यांनी केलं पाहिजे यरुशलेमेसाठी, जेणेकरून त्या लोकांची परिस्थिती सुधारेल, जेणेकरून त्या मंदिराचे पडलेले तट जे आहेत ते बांधले जाईल. तर देव कशा प्रकारे त्याचं मार्गदर्शन करणार आहे याची तो 7 महिने प्रियानो तो वाट पाहत असतो. काय तुम्ही आणि मी प्रार्थनेचं उत्तर मिळण्याकरिता इतका काळ तुम्ही आणि मी वाट पाहतो का? नाही. आम्हाला सर्व गोष्टी आम्हाला काय पाहिजे असतात? लगेच पाहिजे असतात, ताबडतोब पाहिजे असतात, इन्स्टंटली पाहिजे असतात. आजकाल आपण पाहतो की बटन दाबलं की कॉफी मिळते, बटन दाबलं की कॉफी मशीन मधून चहा मिळतो 1 मिनिटामध्ये. असं वर्ल्ड, हे जग जे आहे ते इन्स्टंट झालेलं आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की प्रार्थना केल्यानंतर आमेन म्हटल्याबरोबरच देवाने आमच्या प्रार्थनेचं काय करावं? उत्तर द्यावं. पण प्रियानो, देव त्याच्या वेळेमध्ये तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेचं तो उत्तर देत असतो, ना की आमच्या वेळामध्ये. आम्हाला गडबड असते, आम्हाला घाई असते, आम्हाला वाटतं की देवाने या क्षणी आम्हाला प्रार्थनेचं उत्तर देऊन आम्हाला त्या परिस्थितीमधून मोकळं करावं, त्या परिस्थितीमधून फ्री करावं. पण देवाची इच्छा तशी नसते प्रियानो. देव त्याच्या वेळेमध्ये तो तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेचं तो उत्तर देतो. म्हणून आम्हाला देवाची वाट पाहणं, देवाच्या उत्तरेची वाट पाहणं फार गरजेचं आहे. आणि नेहम्याकडे ही वाट पाहण्याची वृत्ती नेहम्यामध्ये होते. तीच वाट पाहण्याची वृत्ती तुमच्या आणि माझ्या मध्ये असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही घाई गडबड करतो, आम्ही भावनावश होऊन आम्ही काही गोष्टी स्वतःहून करायला जातो आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला काय मिळतं? अपयश मिळतं. चुकीच्या वेळेमध्ये योग्य कृती केली तर ती चुकीचीच ठरते. चुकीच्या वेळेमध्ये योग्य कृती केली तर ती चुकीची ठरते. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? योग्य वेळ जी आहे ती आम्ही निवडली पाहिजे. आमची वेळ नव्हे तर देवाची वेळ ती असली आणि त्या देवाच्या वेळेमध्ये जर का आम्ही कृती केली तर नक्कीच आम्हाला यश प्राप्ती होणार आहे. यशाया 55:8 मध्ये देव म्हणतो, माझे विचार हे तुमचे विचार नव्हेत, माझे मार्ग हे तुमचे मार्ग नाहीत. माझे विचार तुमच्या विचाराहून फार थोर आहेत, फार मोठे आहेत. त्यामुळे आम्ही नेहमी देवाचा विचार काय आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवाचा मार्ग कोणता आहे हे तुम्हाला आणि मला कळलं पाहिजे. आणि नेहमी आम्ही प्रार्थनेमध्ये म्हटलं पाहिजे की देवा, आम्ही पूर्ण भरोसा, नेहम्यासारखं आम्ही पूर्ण भरोसा आम्ही तुझ्यावरती टाकत आहे आणि तुझ्या उत्तरेची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. आम्ही वाट पाहत आहोत. तुझ्या वेळेमध्ये तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर तू देणार आहेस असा आमचा विश्वास आहे. म्हणून प्रियानो, आमच्याकडे हे गुण असणं फार गरजेचं आहे की आम्ही सुद्धा जे आहे देवाच्या उत्तराची आम्ही
प्रतीक्षा किंवा देवाच्या वेळेची जी आहे ती प्रतीक्षा आम्ही करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस संकट समयामध्ये आम्ही असल्यानंतरच आमचा खरा स्वभाव काय आहे तो बाहेर प्रगट होतो. आम्ही कसे आहोत किंवा आमचं चरित्र काय आहे, आमचं स्वभाव वृत्ती कशी आहे, ती ज्या वेळेस आम्ही संकटामध्ये पडतो त्याच वेळेस ते दिसून येतं. म्हणून जर का आम्ही एक विश्वासणाऱ्याचं जीवन जगत असलो किंवा एक देवाचा सेवक म्हणून आम्ही जीवन जगत असेल तर कोणता स्वभाव गुण आम्ही आमच्या जीवनामधून दाखवतो संकट समयामध्ये ते फार महत्वाचं आहे. ज्या वेळेस क्रायसिस सिच्युएशन येतं, एखादं संकट येतं, ती परिस्थिती आम्ही कशा पद्धतीने हाताळतो हे फार महत्वाचं आहे प्रियानो. त्या परिस्थितीमध्ये आम्हाला देवावरती अवलंबून जीवन जगणं फार गरजेचं आहे. आणि हे प्रार्थनेची जी वृत्ती जी नेहम्यामध्ये होती तीच प्रार्थनेची वृत्ती तुमच्या आणि माझ्यामध्ये जर का असली तर नक्कीच तुम्हाला आणि मला आत्मिकरित्या तुम्हाला आणि मला यश प्राप्ती होणार आहे. आम्ही आमचं जीवन संपूर्णपणे त्या परिस्थितीमध्ये देवावरती अवलंबून असं जीवन आम्ही ज्या वेळेस आम्ही जगू तर त्यावेळेस नक्कीच देव आम्हाला आशीर्वादित करणार आहेत आणि तुमच्या आणि माझ्या प्रार्थना ज्या आहेत त्या देखील परमेश्वर ऐकणार आहे. त्या प्रार्थनेचं तो आम्हाला उत्तर देणार आहे. आणि म्हणून प्रियानो, जे नेहम्याकडे जी कृतज्ञतेची वृत्ती होती, जी नम्रता आणि भग्न हृदयाची जी वृत्ती होती, आदरणीय आधनतेची वृत्ती होती आणि वाट पाहण्याची जी वृत्ती होती, तीच वृत्ती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे प्रियानो. ही जी वृत्ती आहे ती एक तत्व म्हणून, ख्रिश्चन तत्व म्हणून, ख्रिश्चन प्रिन्सिपल्स म्हणून तुम्ही आणि मी आज आपल्या जीवनामध्ये त्याचं लागू करूया. मग आपल्या प्रत्येक प्रार्थना ज्या आहेत त्या परिणामकारक अशा ठरणार आहेत. पहा प्रियांनो, या ठिकाणी 2 अध्यायामध्ये 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की राजाने मला विचारले तुझी विनंती काय आहे, तेव्हा मी स्वर्गीय देवाची प्रार्थना करून राजास म्हटले. आणि पुढे लिहिलेलं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर ज्या वेळेस नेहम्याला राजाने एक प्रश्न केला त्या क्षणाला त्यांनी काय केलेलं आहे, स्वर्गीय देवाची त्यांनी त्या क्षणाला प्रार्थना केलेली आहे. याचा अर्थ कोणताही समय असू दे नेहम्या देवाकडे प्रार्थना करत होता. मग तो एकमेकाबरोबर संभाषण करत असतानाचा वेळ जरी असला तरी आम्ही काय करू शकतो, आम्ही प्रार्थना करू शकतो. एखादा प्रश्न जर का आम्हाला समोरच्या व्यक्तीने विचारला त्याचं उत्तर आम्ही कशा पद्धतीने द्यायचं हे जर का आम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा माहित नसेल काय उत्तर द्यायचं तर त्या क्षणाला आम्ही देवाला म्हणू शकतो, देवाच्या आत्म्याला म्हणू शकतो की देवा योग्य शब्द माझ्या मुखात घाल जेणेकरून मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ. अशा प्रकारे नेहम्या जो आहे तो सतत देवासमोर येऊन देवाकडे तो प्रार्थना करत होता. कारण त्याला ठाऊक होता की त्याचा जो देव आहे तो सर्वत्र आहे, तो सर्वभौम आहे, तो सर्व ठिकाणी आहे, तो सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, तो प्रार्थना ऐकणारा देव आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये असलो आणि कोणत्याही ठिकाणी असलो आणि जर आपण प्रार्थना केली तर ती प्रत्येक प्रार्थना जो आहे तो परमेश्वर ऐकत असतो. आणि हा आत्मविश्वास नेहम्याकडे होता. एक जवळीक नातेसंबंध त्यांनी देवाबरोबर जोडला असल्या कारणाने त्याला ठाऊक होतं की किती जरी वेळ लागला तरी देव त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही जरी देवाकडे प्रार्थना करत असोल, आज बरेच महिने उलटून गेले असतील, काही वर्ष उलटून गेले असतील, काही प्रार्थनेचं उत्तर अजून देखील परमेश्वराने आम्हाला दिले नसेल, तरीही माझी तुम्हाला विनंती आहे की धीर सोडून देऊ नका, धीर सोडून देऊ नका. जर तुमच्यामधून जर का धीर निघून जात असेल तर देवाकडे प्रार्थना करा की देवा मला सहनशीलता दे. ते सहनशीलता जे पवित्र आत्म्याचं फळ आहे, धीर जे पवित्र आत्म्याचं फळ आहे ते तुम्हाला दे, जेणेकरून मी धीराने प्रार्थनेच्या उत्तराची मी वाट पाहेन. माझ्यामध्ये तू धीर उत्पन्न कर म्हणून देवाकडे तुम्ही प्रार्थना करा. आणि जितका वेळ तुम्ही प्रार्थनेमध्ये घालवाल तितकंच तुमचं घट्ट नातेसंबंध त्या देवाबरोबर बनणार आहे. आणि ज्या वेळेस देवाबरोबर ते जवळीक नातेसंबंध तुमचं जोडलं जाईल त्यावेळेस तुम्ही त्या देवावरती भरोसा ठेवून ज्या काही प्रार्थना तुम्ही कराल त्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तो देणार आहे. आणि ज्या वेळेस आमचं नातं त्याच्याबरोबर घट्ट आणि मजबूत असतं आणि त्यावेळेस जेव्हा एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये जेव्हा आम्ही येतो, तात्काळ सिच्युएशन मध्ये आम्ही ज्या वेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस ताबडतोब आमच्या प्रार्थनेचं उत्तर जे आहे तो परमेश्वर तुम्हाला आणि मला देतो. त्यामुळे आमच्या
प्रार्थनेच्या वृत्तीमुळे परमेश्वर जो आहे तो आमच्यावरती संतुष्ट होईल आणि आमच्या प्रार्थनेच्या द्वारे त्याचा गौरव होईल. अशा प्रकारच्या प्रार्थना तुम्ही आणि मी करणं फार गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून आज परमेश्वराने या त्याच्या पवित्र वचनामधून, या नेहमीच्या जीवनामधून आज काही गोष्टी ज्या आपल्याला 4 गोष्टी महत्वाच्या आपल्याला शिकवलेल्या आहेत, त्यासाठी आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचा आपण आभार मानूया. या आपण प्रार्थना करू. स्वर्गातील नीतिमान जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझं आभार मानतो, कारण प्रभू आज तुझ्या पवित्र वचनामधून प्रभू तू आज आम्हाला उत्तेजित केलेला आहेस, तू आज आम्हाला बोध केलेला आहेस, त्याबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, खरोखर नेहमीचं जीवन आणि त्याच्यामध्ये असणारी प्रार्थनेची जी वृत्ती आहे ती प्रभू आज तू आमच्या समोर ठेवलीस, त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. प्रभू, त्याच्यामध्ये जे 4 प्रकारच्या वृत्ती होत्या, कृतज्ञतेची वृत्ती, नम्रता आणि भग्न हृदयाची वृत्ती, आदरणीय अधीनतेची वृत्ती आणि वाट पाहण्याची वृत्ती, प्रभू या सर्व ज्या गोष्टी आज आम्ही त्याच्या जीवनामधून शिकलो त्याचं लागूकरण आमच्या जीवनासाठी करण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य आणि मदत कर, अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. आम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी, प्रत्येक प्रसंगासाठी आम्ही तुला प्रभू धन्यवाद द्यावा, कृतज्ञता अंतःकरण घेऊन आम्ही तुझ समोर यावं, तुला आम्ही धन्यवाद द्यावं, तुझा आभार मानावं, असं तू दयेने आणि कृपेने कर. आमच्यामध्ये जर का प्रभू नम्रता नसेल तर प्रभू दयाळू परमेश्वरा, तू आम्हाला लीन आणि नम्र असं तू कर बापा. ते भग्न हृदय प्रभू तू आम्हाला दे बापा, कारण प्रभू त्याच्याद्वारे प्रभू आम्ही तुझ समोर ज्या वेळेस येऊ त्या वेळेस तू म्हणतोस की तू नम्र व्यक्तीवरती तू कृपा करतोस, भग्न हृदयांना प्रभू तू त्यांच्या सानिध्य असतोस आणि प्रभू तू आमची प्रार्थना ऐकतोस, त्याबद्दल प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही तुझ समोर आदर युक्त भावनेने तुझ समोर आम्ही यावं आणि प्रभू एवढंच नव्हे तर प्रभू आम्ही त्या अधीनतेचं जीवन आम्ही जगून बापा तुझ्या वेळेची आम्ही वाट पाहावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझ्याजवळ आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते. जे काही वचन आज आम्ही ऐकलेलं आहे बापा, ते वचन आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये खोलवर रुजू दे बापा. त्यावरती पुन्हा पुन्हा आम्ही मनन आणि चिंतन करण्याकरिता तू आमचं सहाय्य कर, आमची मदत कर बापा. आणि जे काही प्रभू आज वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थनेची वृत्ती तू आम्हाला शिकवलेली आहेस बापा, ते प्रभू आम्ही आमच्या जीवनासाठी त्याचं लागूकरण करावं, त्यानुसार आम्ही वागावं, चालावं, बोलावं, असं तू दयेने आणि कृपेने कर. कारण प्रभू तुझं वचन आम्हाला सांगतं की आम्ही फक्त वचन ऐकणारेच नव्हे तर त्यानुसार आम्ही ते वचन कृतीमध्ये आणणारे लोक बनावे, अशी तुझी इच्छा आहे बापा. प्रभू दयाळू परमेश्वरा, आम्ही ते वचन बापा आम्ही स्वतःच्या जीवनासाठी लागूकरण करावं आणि इतरांना देखील प्रभू हे वचन सांगून त्यांनाही प्रभू उत्साहित आणि प्रोत्साहित करण्याकरिता तू आमचा उपयोग करून घे, अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. पुन्हा एक वार या वचनासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देऊन ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावामध्ये केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. देवबाप या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देव.